लॉज ऑफ मोशन. विद्यार्थी मित्रांनो, या चॅप्टरमध्ये आतापर्यंत आपण अनेक फिजिकल क्वांटिटी पाहिल्या. डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, वेलोसिटी, युनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म मोशन आणि ॲक्सलरेशन. यापैकी डिस्टन्स म्हणजे काय लक्षात आले? ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट फ्रॉम वन एंड टू अदर एंड इज कॉल्ड डिस्टन्स. Displacement, minimum distance between the first point and the final point. Distance आणि displacement दोघांचे युनिट सेम आहेत. SI युनिट किंवा MKS मध्ये मीटर, CGS मध्ये सेंटीमीटर. त्यानंतर स्पीड आणि वेलोसिटी. स्पीड इज द डिस्टन्स कवर्ड बाय an object per unit time. यावर स्पीडचा फॉर्म्युला मिळाला. डिस्टन्स अपॉन टाइम. वेलोसिटी आणि स्पीडमध्ये फरक डिस्टन्स डिस्प्लेसमेंट सारखा आहे. वेलोसिटीला डिस्प्लेसमेंट यावं लागतं. डिस्प्लेसमेंट ऑकर्स पर युनिट टाइम इज कॉल्ड वेलोसिटी. स्पीड आणि वेलोसिटीचे सुद्धा युनिट सेम आहेत. MKS मध्ये मीटर पर सेकंद, CGS मध्ये सेंटीमीटर पर सेकंद. युनिफॉर्म मोशन पाहिला आपण. युनिफॉर्म मोशन म्हणजे एक समान गती कधी म्हणतो आपण? सारख्याच वेळेत सारखंच अंतर पार पाडत असेल वस्तू तेव्हा ती युनिफॉर्म मोशन मध्ये आहे. आपण इफ an object covers equal distances in equal interval of time then it is called uniform motion, and if the object covers unequal distances in equal interval of time it is called non-uniform motion. त्यानंतर ॲक्सलरेशन पाहिलं. ॲक्सलरेशन कधी तयार होते? जेव्हा केव्हा वेलोसिटी चेंज होते तेव्हा ॲक्सलरेशन तयार होत असते. लक्षात ठेवा. वेलोसिटी चेंज म्हणजे एकतर वेलोसिटी इन्क्रीज व्हायला पाहिजे नाहीतर डिक्रीज. म्हणून ॲक्सलरेशनची डेफिनेशन सांगता येते. ॲक्सलरेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. वेलोसिटी बदलण्याचा दर म्हणजे चेंज इन वेलोसिटी पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज ॲक्सलरेशन. त्यावरून आपल्याला फॉर्म्युला मिळाला ॲक्सलरेशनचा. चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. वेलोसिटीतला चेंज म्हणजे त्याच्यात दोन वेलोसिटी येतात, एक इनिशियल, फायनल. चेंज काढत असताना नेहमी फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल. यावरून आपल्याला फॉर्म्युला मिळाला A = V - C upon T. MKS युनिट काढलं आपण ॲक्सलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर. CGS काढलं सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ॲक्सलरेशनचे अनेक टाइप्स आपल्याला पाहिजे. एक प्रकार बघूया युनिफॉर्म ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन म्हणजे लक्षात आलं की वेलोसिटी चेंज होणार. पण वेलोसिटी जरी चेंज होत असली तरी झालेला चेंज कसा आहे? युनिफॉर्म, एक समान ॲक्सलरेशन कधी म्हणावं? ॲक्सलरेशन म्हणजे तर वेलोसिटी चेंज होणारच, पण झालेला जो वेलोसिटीतला चेंज आहे तो सुद्धा समान झाला पाहिजे. जर समान होत असेल, झालेला बदल समान होत असेल तर त्या ॲक्सलरेशनला म्हणतो युनिफॉर्म ॲक्सलरेशन. फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल, समजा एक व्हेकल आहे, एका तासामध्ये 20 किलोमीटर गेली. एका तासात किती गेलेली आहे? 20 किलोमीटर. पुढच्या एका तासामध्ये 22 किलोमीटर गेली. दुसऱ्या तासात किती गेली? 22. कितीचा चेंज झाला? पहिले 20 नंतर 22, 2 किलोमीटरचा चेंज झाला. वेलोसिटी मध्ये 2 चा चेंज झाला. पुन्हा तिसऱ्या तासामध्ये ती 24 च्या स्पीडने गेली. पुन्हा वेलोसिटी बदलली 22 वरून 24. पण कितीचा बदल झाला? 2 चा बदल झाला. म्हणजे झालेला चेंज आहे तो समान आहे. प्रत्येक वेळेस 2 न स्पीड चेंज होत आहे. स्पीड चेंज होत आहे. 20 वरून 22, 22 वरून 24, 24 वरून 26. प्रत्येक वेळेस 2 च्या स्पीडनं चेंज होत आहे. म्हणून तेव्हा ॲक्सलरेशन तयार होत आहे. पण ते कोणत्या प्रकारचं? युनिफॉर्म ॲक्सलरेशन. कोणत्या प्रकारचं आहे? युनिफॉर्म ॲक्सलरेशन आपल्याला असं सांगता येतं. सो यावर डेफिनेशन सांगता येतं. इफ द वेलोसिटी चेंजेस इन इक्वल अमाउंट इन गिवन इंटरवल ऑफ टाइम. वेलोसिटी चेंज होत आहे तर कशा अमाउंटनं? इक्वल अमाउंट इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. देन द ॲक्सलरेशन इज कॉल्ड युनिफॉर्म ॲक्सलरेशन. त्याला युनिफॉर्म ॲक्सलरेशन म्हणतो. त्याविरुद्ध नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन. नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन
कधी बनावं नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन? पहा, वेलोसिटी तर इथे चेंज होईल, पण झालेला चेंज जर असमान असेल तर त्या एक्सेलरेशनला म्हणावं नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन. उदाहरण त्याच प्रकारचे घेऊ आपण. समजा पहिल्या तासामध्ये 22च्या स्पीडनं जात आहे, 22 किलोमीटर पर आवर, एका तासाला 22 किलोमीटर. दुसऱ्या तासाला 24च्या स्पीडनं जात आहे, 24 किलोमीटर पर आवर. कितीचा चेंज झाला? 2चा. तिसऱ्या तासाला ती 25च जात आहे. तिसऱ्या तासाला 25 किलोमीटर पर आवर, म्हणजे 22 वरून 24 2चा बदल झाला, 24 वरून 25 1चाच बदल झाला. पुन्हा चौथ्या तासात ती 25 वरून 28 गेली, कितीचा बदल झाला? 3चा. म्हणजे पहिल्या तासात 2चा, दुसऱ्या तासात 1चा, तिसऱ्या तासात 3चा. म्हणजे झालेला जो चेंज आहे तो समान नाही, असमान आहे, अनइक्वल आहे. म्हणून नॉन युनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन कधी तयार होते? जर झालेला वेलोसिटीतला जो चेंज आहे तो जर असमान असेल तर तेव्हा ते एक्सेलरेशन आहे नॉन युनिफॉर्म. So the velocity changes in unequal amount. कोणत्या अमाऊंटमध्ये? unequal amount in equal interval of time, then the acceleration is called as non-uniform acceleration. त्यानंतर वेलोसिटीला चेंज कसा होता यावर आणखी 3 प्रकार करणार आहोत आपण एक्सेलरेशन. पॉझिटिव्ह एक्सेलरेशन, नेगेटिव्ह एक्सेलरेशन अँड झिरो एक्सेलरेशन. पॉझिटिव्ह एक्सेलरेशन कधी म्हणतो? इथे वेलोसिटी मध्ये चेंज होतो, पण वेलोसिटी चेंज झालेली नक्की काय झाली? इन्क्रीज का डिक्रीज? त्यावरून आपल्याला सांगायचं. जर वेलोसिटी इन्क्रीज झाली तेव्हा तयार झालेल्या एक्सेलरेशनला पॉझिटिव्ह नाव. समजा सुरुवातीला वेलोसिटी 20 ची होती, नंतर 25 ची झाली. अशा वेळेस आपण चेंज इन वेलोसिटी काय करणार? 25 मधून 20 वजा करणार, 5 + 5 म्हणजे पॉझिटिव्ह आन्सर येईल. तेव्हा ते एक्सेलरेशन आहे पॉझिटिव्ह. When the velocity increases, then the acceleration is called positive. वेलोसिटी वाढली की तयार झालेलं एक्सेलरेशन पॉझिटिव्ह असतं. त्याच्याच उलट जर वेलोसिटी डिक्रीज झाली, वेलोसिटी चेंज झाली पण डिक्रीज झाली, तेव्हा तयार झालेल्या एक्सेलरेशनला निगेटिव्ह एक्सेलरेशन म्हणावं. तेव्हा त्याला आपण निगेटिव्ह एक्सेलरेशन. If the velocity of the object decreases, then the acceleration is called negative. उदाहरण समजा सुरुवातीला 20 च्या स्पीडने जात आहे आणि नंतर तिची स्पीड झाली कमी झाली, 18 ची स्पीड झाली. अशा वेळेस आपण काय करणार? 18 20 करणार. 18 20 -2 येणार, निगेटिव्ह मध्ये आन्सर येतं आणि त्याला आपण निगेटिव्ह एक्सेलरेशन. तर हे दोन प्रकार कशावरून? पॉझिटिव्ह एक्सेलरेशन कधी म्हणणार? इफ द वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इन्क्रीजेस देन इट इज कॉल्ड पॉझिटिव्ह. नेगेटिव्ह कधी म्हणणार? इफ द वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डिक्रीजेस देन इट इज कॉल्ड निगेटिव्ह एक्सेलरेशन. आणि त्याच्यातच तिसरा प्रकार आहे झिरो एक्सेलरेशन. झिरो एक्सेलरेशन. पहा, एक्सेलरेशन झिरो कधी म्हणणार? एक्सेलरेशन झिरो म्हणजे एक्सेलरेशन तयारच झालं नाही. एक्सेलरेशन तयार होण्यासाठी कंडिशन काय? वेलोसिटी चेंज होणं आवश्यक असते. जर वेलोसिटी चेंज झाली नाही, बदलली नाही, इन्क्रीज नाही, डिक्रीज नाही, तेव्हा त्या एक्सेलरेशनला काय म्हणावं? झिरो एक्सेलरेशन. When the velocity of the object does not changes, then it is known as zero acceleration. असं आपल्याला सांगता येतं. तर वेलोसिटी नेमका कसा चेंज झाला यावरून युनिफॉर्म एक्सेलरेशन, नॉन युनिफॉर्म, पॉझिटिव्ह एक्सेलरेशन, निगेटिव्ह आणि झिरो एक्सेलरेशन असे आपण वेगवेगळे डेफिनेशन सांगू शकतो. त्यानंतर पुढे काही फिजिकल क्वांटिटी आपण ग्राफचा वापर करूनही काढता येतात. उदाहरण पहिला ग्राफ बघूया आपण, डिस्टन्स टाइम ग्राफ. डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. कोणत्या मोशन साठी घेत आहोत? युनिफॉर्म. युनिफॉर्म मोशन म्हणजे सारख्याच वेळेत सारखाच अंतर पार पाडत असेल तेव्हा त्या मोशनला आपण युनिफॉर्म मोशन म्हणतो. तर त्याचा डिस्टन्स टाइम ग्राफ घ्यायचा. पेज नंबर 5 बघा. 5 वर आपल्याला एक टेबल दिलाय. टाइम आणि डिस्टन्स. एक कार एका विशिष्ट वेळेला निघालेली आहे. ती प्रत्येक 10 सेकंदाला किती डिस्टन्स गेले आपल्याला त्याचा ग्राफ दिलेला आहे आणि ती युनिफॉर्म मोशन आहे. पहा, युनिफॉर्म मोशन कसं ओळखायचं?
सुरुवातीला 0 सेकंद पासून 10 सेकंद गेलेली आहे. डिस्टन्स झाले 15 मीटर. पहिल्या 10 सेकंदात 15 मीटर. पुन्हा 20 सेकंदाला 30 मीटर. म्हणजे झालेला बदल कितीचा आहे? 15चा. 15ने डिस्टन्स कव्हर झालं. 20 वरून 30 सेकंदात किती गेली? 45. म्हणजे पहिले 30 सेकंद आता 45 पहिले 30 मीटर आता 45 मीटर. कितीचा फरक आहे? 15 मीटर. प्रत्येक 10 सेकंदात किती जात आहे? 15. 30 ते 40 सेकंदात म्हणजे 10 सेकंदात 45 ते 60 मीटर. कितीचा फरक आहे? 15 मीटर. प्रत्येक 10 सेकंदाला 15 मीटर आहे. सारख्याच वेळेस सारख्याच अंतर दोन्ही कोणती मोशन आहे? युनिफॉर्म. त्याचा आपण ग्राफ काढूया. डिस्टन्स टाइम ग्राफ. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. यामध्ये एक्स ॲक्सिस वर घेऊया टाइम इन सेकंद. ग्राफ पेपरवर प्रत्येक बॉक्सला एका बॉक्सला 10 सेकंद गृहीत धरा. टाइम कशामध्ये आहे? सेकंद. आणि इकडे सुद्धा डिस्टन्स आपल्याला जर 15चा फरक दिला, एका बॉक्सला 20 मीटर गृहीत धरा. 20 मीटर. पहा इथे आपल्याला स्केल लिहिता येतं. एक्स ॲक्सिस वर 1 सेंटीमीटर म्हणजे ही एक्स ॲक्सिस, ही वाय ॲक्सिस. 1 सेंटीमीटर घेतले आपण, 10 सेकंद घेतले. वाय ॲक्सिस वर 1 सेंटीमीटर म्हणजे 20 मीटर घेतलेला आहे. हे आहे डिस्टन्स. डिस्टन्स आहे मीटर मध्ये. 20 मीटर 40 60. हे वाय ॲक्सिस वर. हे एक्स ॲक्सिस वर आपण टाइम घेतला. पहा सुरुवातीला हा सेंटरला 0 सेकंदला 0. पहिल्यांदा टाइम झाला 10 सेकंद. 0 ते 10 सेकंद. पहा पॉइंट कशी निवडायची? 10 सेकंदाला झाले 15. किती डिस्टन्स आहे? 15 आहे. अशा वेळेस आपण काय करणार? या ठिकाणी 10 ते 20 च्या या ठिकाणी जवळपास 20 च्या जवळपास 15 आपल्याला भेटून जाईल. त्यानंतर 20 सेकंदामध्ये किती आहे? 30 मीटर. 30 मीटर म्हणजे 20 आणि 30 च्या यापासून 20 पासून निघा. 20 आणि 40 च्या मध्ये 30 या दोघांच्या मध्ये पॉइंट आहे. त्यानंतर 30 सेकंदाला झालेली आहे ती 45. 40 च्या वरी घ्या. पुन्हा 40 सेकंदात किती झालेली आहे? 40 सेकंदामध्ये 60 मीटर आहे. बरोबर 60 मीटर. या ठिकाणी 60 मीटर पाहिजे. हे आपल्याला ग्राफ पेपरवर व्यवस्थित रेषा मोजून घेता येते. मी हे रफली सांगत आहे की युनिफॉर्म मोशनचा ग्राफ कसा तयार होतो एवढंच आपल्याला बघायचं. त्यानंतर 50 सेकंदाला आहे 75 म्हणजे 80 च्या जवळपास. तर अशा वेळेस जे पॉइंट्स तयार होतात, पॉइंट्स तयार झाल्यानंतर शेवटी एक स्केल घ्या. स्केल पकडल्यानंतर ते सगळे पॉइंट तुम्हाला एकाच रेषेत गेलेले दिसतात स्केलवर. जेव्हा मग यावरून लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा मोशन युनिफॉर्म असते तेव्हा ग्राफ हा स्ट्रेट लाईन येतो. ग्राफ कसा येतो? स्ट्रेट लाईन येत असतो. तर लक्षात घ्या, युनिफॉर्म मोशनचा ग्राफ कसा ओळखावा? स्ट्रेट लाईन फ्रॉम द ओरिजिन पासून स्ट्रेट लाईन येतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं युनिफॉर्म मोशनचा ग्राफ कसा ओळखायचा? स्ट्रेट लाईन येते. ही जर स्ट्रेट लाईन आली नाही तर समजायचं मोशन कोणती आहे? नॉन युनिफॉर्म मोशन. स्ट्रेट लाईन आली तर मोशन समजायचं युनिफॉर्म मोशन. ओके.